आहे, एक तर डॉक्टर कोल्हे साहेबांच्यासाठी आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपली जी मोदी साहेबांच्या माध्यमातून फसवणूक जी झालेली आहे त्या फसवणुकीच्या विरोधात आपला राग व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण सिद्ध झालेले आहात. मी आपल्याला एवढंच सांगतो, अतिशय महत्वाची निवडणूक आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भवितव्याची निवडणूक आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली. या सेना भाजपच्या लोकांनी अनेक प्रकारचे शब्द अनेकांना दिले, पण त्याच्यामधला एक सुद्धा शब्द त्यांना त्या ठिकाणी खरा करता आला. आज शेतकरी अडचणीमध्ये, आज कामगार अडचणीमध्ये आहे, आज नवीन नोकऱ्या यायला तयार नाहीत, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, तरुण मुलं नाराज झालेली आहेत. जीएसटी आला, नोटाबंदी झाली, आमचे व्यापारी अडचणीमध्ये आहेत, नवीन गुंतवणूक येत नाही, नवीन रोजगार निर्माण होत नाही, कारखाने बंद पडायला लागले. ही सगळी देशाची परिस्थिती आहे. पण 5 वर्षापूर्वी जे मोदी साहेब विकासाच्या संदर्भामध्ये त्यांच्या भाषणामधून बोलत होते, त्या मोदी साहेबांचं भाषण तुम्ही आता टीव्हीवर ऐकलं, विकासाच्या संदर्भात काही ते बोलायला तयार नाही. आज त्यांना पुन्हा राम मंदिराची आठवण आली. आज व्यक्तिगत टीका करून त्या ठिकाणाहून आज मोदी साहेब पुढे जायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून माझं तुम्हाला एवढं सांगणं एवढंच आहे, ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपल्याला आपल्या भागातून खासदार निवडून पाठवायचा आहे, तर या देशाच्या निवडणुकीतला हा झगडा हा काही फक्त अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव असा नाही.